महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या मराठवाडा विभागाचे विभागीय अधिवेशन मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळा व परिसंवाद रविवार 9 ऑगस्ट हॉटेल गेटवे येथे उत्साहात पार पडला। पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे होते। विभागीय आयुक्त जी श्रीकांत, आमदार संजय केनेकर, आमदार प्रशांत बंब, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार सुहास शिरसाट, मनसे नेते बाळा नांदगावकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हाधिकारी विनय गौडा व डॉक्टर प्रताप काळे उपस्थित होते। लेखणीची क्रांती, संघर्ष, सत्य आणि स्वातंत्र्य या विषयावर परिसंवाद झाला। प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादाला प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी, शांतिगिरी महाराज, मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर छबुराव ताके यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, राज्य समन्वयक नितीन शिंदे, प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रदेश अध्यक्ष अतुल परदेशी, विदर्भ अध्यक्ष नयन मुंढे, मराठवाडा महिला आघाडी प्रमुख आयशा शेख, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, मनोहर हिंगणे यांच्यासह विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिवेशनामुळे पत्रकारांच्या प्रश्नांना संघटनात्मक बळ व पत्रकारितेच्या भविष्यासाठी नवी दिशा मिळाल्याचं उपस्थितांनी सांगितलं। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी, सगळ्यांचे नाव यासाठी घेत नाही, वेळ जाईल आणि कार्यक्रमाचा प्रमुख वक्ता जो असतो त्याला शेवटी का बोलवलं जातात, कारण की त्यांनी सर्व शिव्या खायच्या असतात। पहिले 2-4 भाषणं झालेले असतात, शेवटचा वक्ता किती वेळ बोलल हे प्रत्येक जण गेसिंग करत असतो, परंतु शेवटच्या वक्ताला बोलताना पहिल्या वक्त्यांनी काय काय बोललं त्याची आठवण करून द्यावं लागते। आता एक संजय बोलल्यानंतर दुसरा संजयला बोलावं लागेल का नाही लागेल? महाराज, आम्ही पण सुद्धा 2 ठिकाणी जायला घाबरतो, एक पत्रकाराच्या कार्यक्रमाला आणि एक सप्त्याला। सप्त्याला गेला तरी तो महाराज आमचेच काढतो आणि पत्रकाराकडे गेलं तर पत्रकार तर असे आहेत की ते काढल्याशिवाय राहतच नाही। मुद्दामून एक गोष्ट पहिली सांगून देतो, नंतर आपण सुरू करू बाकीचं। शरद पवार साहेबांच्या मनामध्ये एकदा आलं की आपण आता ते पत्रकाराच्या एका मनामध्ये आलं की शरद पवार साहेब तुमच्यावर मला पुस्तक लिहायचं। त्या नवी मुंबईचा तो कोण होता, कॉफी चर्चा, टेबल कॉफी चर्चा, असं काहीतरी पुस्तक काढलं होतं शरद पवार साहेबांनी। आता त्या पत्रकाराला घेऊन आता पत्रकार म्हणलं की साहेब मला हे पुस्तक लिहायला फार प्रयत्न लागणार आहे, कष्ट लागणार आहे, तुम्हाला 2 महिने मी तुमच्या सोबत राहणार आहे, तुम्ही मला काही सांगू नका, तुम्ही मला काही बोलू नका, तुम्ही जे काही हालचाल करत असाल, तुम्ही जे काही बोलत असाल ते फक्त मी ऐकत जाईल, नोट करत जाईल आणि माझं पुस्तक तयार होईल। पवार साहेब म्हणलं ठीक आहे। एकदा असेच ते हेलिकॉप्टरमध्ये जात होते, मुंबईनं उडाले आणि त्याने जाता जाता त्या पत्रकाराला थोडासा, पत्रकार शांत बसेल तो पत्रकार कसला, काहीतरी पाहिजे ना, तो उठला आणि त्या हेलिकॉप्टर मधून खालचा सीन पाहायला सुरुवात केली त्याने। चांगलं त्याला वाटलं की हेलिकॉप्टर मधून एखादा फोटो चांगला भेटला तर बरं होईल। शरद पवार साहेब त्याला बोलले, तू थोडा एक 5 मिनिटं बस, थोडं जर पुढे गेलं ना तू लेफ्ट साइडला अँगल घे, तिथं तुला चांगला सीन मिळेल। तो पत्रकार चक्रावला, तो म्हणतो आपण हेलिकॉप्टर मध्ये बसलोय का रस्त्याने चाललोय? आता शरद पवार साहेब बोलल्यानंतर तो शांत बसला, घडीचे काटे जसे पुढे चालले त्या टायमाला 5 मिनिटानंतर पुन्हा तो उठला। तो उठल्याबरोबर शरद पवार साहेब तुला आता सीन मिळेल, त्याने जाऊन तो फोटो काढला आणि शरद पवार साहेबाला प्रश्न विचारला, साहेब तुमचं एवढं कसं ज्ञान आहे हो,
टायमिंग काय तुमचा 5 मिनिटानंतर म्हणल्यानंतर मला खऱ्या अर्थानं अँगलचा फोटो भेटला. बरं तो फोटो घेतला गप्प बसाव ना. पवार साहेब फक्त एक शंका आहे म्हणजे इतर रस्त्यात मला खड्डा दिसला नाही. जर खड्डा दिसला असता तर त्याची बातमी झाली असती. म्हणजे जे मिळालंय त्याच्यामध्ये समाधान नाही, जे नाही आहे त्याच्यात समाधान आहे. आणि एक सांगतो की अंधश्रद्धा आता तुम्ही खेड्यामध्ये लोकांना बदनाम करू नका. शहरामध्ये भक्त किती मोठाले तुम्हाला माहिती आहे ना. ते खरात बाबा का थोरात बाबा की जय. उगाच ग्रामीणच्या लोकांना आपण टोचतो असतो की त्याला भक्त सर नाही यांना देखील भेटून माझ्या पत्रकार बांधवांचा तो एक विषय महत्त्वाचा आहे. संघटना भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, पत्रकारांच्या संघटना भरपूर आहेत. माझी अशी संघटना आहे, मी माझी काय बोलतो ती माझी मातृसंस्था आहे. ही मातृसंस्था काय असते, सुखात नाही पण दुखात उभी राहणारी माझी मातृसंस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून सर आम्ही 365 दिवस जर बघितलं तर माझं 265 दिवस तुम्ही बघा आम्ही देण्याचं काम करतो. मग ती पंढरपूरची वारी असो, त्यानंतर गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा असो, 1 लाख वह्या असेल, 1 लाख दप्तर असेल. कोरोना काळामध्ये माझ्या पत्रकार बांधवांनी संपूर्ण राज्यभरामध्ये देण्याचं काम केलं. माझा इंदापूरचा तालुका अध्यक्ष, एका तालुका अध्यक्षांनी 4 कोटी रुपयाचा किराणा या रस्त्यावर जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिला. माझा पत्रकार देणारा आहे, माझा पत्रकार घेणारा नाही. मगाशी तुम्ही सांगितलं का जंतर मंतरवरील आंदोलन, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे असेल त्यांच्या आम्ही जिल्ह्यातील माझे पत्रकार बांधव दत्ता गाडगे असेल, आमचे पत्रकार बांधवांनी अशा ग्रामीण भागातील पत्रकारांनी खरं त्यांना ताकद दिली. त्यानंतर कालचं तुमच्या दीपिकेंचं अभिजितचं हे असेल, माझ्या संभाजीनगरमधील पत्रकारांनी पहिलं हे केलं असेल. माझा ABP माझाचा रिपोर्टर हे वृत्तांकन करण्यासाठी संभाजीनगरमधून तो दिल्लीला गेला. विशेष मगाशी सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं, प्रत्येक विद्यार्थ्यावर लाठी हल्ला झाला, प्रत्येकाच्या खिशामध्ये त्या आंदोलनाची धगधग रुजवली. आजही प्रिंट मीडियाला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा प्रिंट मीडियाला का जागृत होत नाही हा एक चिंतनाचा विषय आहे. समाज पुढे येत नाही, मात्र पत्रकाराला सुद्धा परिवार आहे, पत्रकाराला सुद्धा अनेक गोष्टी कराव्या लागतात आणि त्या गोष्टी त्या सगळ्या संक्रमणातून तो सत्य लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आजही पत्रकारितेच्याबद्दल जे विश्वासार्थ आहे समाजामध्ये कोणालाही जर वाटत असेल, जर पत्रकारांनी बातमी लिहिली, एखाद्या इलेक्ट्रॉनिक चॅनलमध्ये बातमी आली तर त्या बातमीची दखल होते. आणि आज समाजाला आजही माहिती आहे की जोपर्यंत पत्रकार आपल्या बाजूने उभा राहणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही. म्हणून ही जी काही क्रांती आज AIचा मीडिया आलेला आहे, आज क्षणामध्ये कशा प्रकारची गोष्टी आता क्रांती होत आहे. आरोटे साहेब आपण AIच्या माध्यमातून पाहून घ्या, 4 लाईनी हातात लोक आम्हाला म्हणतात अहो हे तुम्हाला लिहायचं कामच नाही म्हणे, तुम्हाला फक्त 4 पॉईंट सांगून द्या, हे कोण अध्यक्ष आहे ते AI मध्ये टाका, तेच बातमी बनवून देऊ राहिला. आता ही पत्रकारिता चालू झाली. पत्रकारितेचं स्वरूप कसा बदलला आता, म्हणजे डोक्याला ताण घेण्याला तयार नाही. मात्र पूर्वीची जी पत्रकारिता होती स्वातंत्र्यपूर्व काळातली असो, नंतर ते आपण पाहिलं किल्ल्यावर. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने मराठवाडा विभागीय अधिवेशन मराठवाडा भूषण पुरस्काराचं आज ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे वितरण झालेलं आहे. संपूर्ण छत्रपती संभाजीनगरची टीम यांच्या प्रयत्नातून अत्यंत चांगल्या प्रकारे 2 सत्रामध्ये हा कार्यक्रम येथे पार पडला. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या 26 लोकांनी या ऐतिहासिक भूमीमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या या पावनभूमीमध्ये योगदान दिलं, त्या लोकांना मराठवाडा भूषण पुरस्काराने माननीय मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हे नेहमी आपल्या पत्रकारांच्या हितासाठी हक्कासाठी लढा देणारी संघटना आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून अधिवेशनाला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव कानाकोपऱ्यातून पोहोचले. हा कार्यक्रम माननीय अनिलजी सावंत व त्यांच्या टीमच्या पुढाकारातून यशस्वी झाला. मी सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अधिवेशनाकरिता आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन करतो आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते, आमचे
राज्याचे सरचिटणीस डॉक्टर विश्वासरावजी आरोटे साहेब यांचं मनापासून आम्ही येथे आभार मानतो आणि सगळं छत्रपती संभाजीनगरच्या टीमला पुनश्च शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आता मराठी न्यूज चॅनल फ्री टू एअरवर दाखवले जात नाहीत, हे महाराष्ट्रात अत्यंत दुःखाची बाब आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यावर काही उपाययोजना राबवेल का? कारण TV9, ABP माझा, महाराष्ट्र माझा, जसे IBN लोकमत हे फ्री टू एअरवर दाखवले जात नाहीत. दूरदर्शनवर फक्त एकच सह्याद्री चॅनल चालवला जातो. महाराष्ट्रात जवळजवळ DD फ्री टू एअर 400 चॅनल आहेत. त्यापैकी एकही TV9 मराठी, ABP माझा हे दूरदर्शनवर दाखवले जात नाही. त्याबद्दल तळागाळातील शेतकरी असो, सामान्य जनता असेल, ते फ्री टू एअरवर आपले चॅनल पाहू शकत नाही. चालू होते आत्ता 5 एप्रिलपासून ते बंद करण्यात आले. त्यावर आपली संघटना काही उपाययोजना राबवेल का? नक्कीच आपण जो मुद्दा मांडलेला आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता जोपासून लोकांपर्यंत जे प्रभावीपणे त्या समस्या आहे त्या पोचवण्याचं काम जे वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे, केवळ सह्याद्री, DD, दूरदर्शन हे धरून चालणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक चॅनलला फ्री करून ते जेणेकरून ते जनतेपर्यंत तो आवाज जाईल, जनतेच्या शासनासमोर, पुढाऱ्यांसमोर ज्या काही समस्या आहेत त्या पोचतील. या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच आगामी काळात माननीय आरोटे साहेब, आम्ही आपले संस्थापक आदरणीय संजयजी भोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित लोकांना भेटून तसे निवेदन देऊन आपली या मागणीचा पाठपुरावा करणार. आता 4 एप्रिलपर्यंत दूरदर्शनवर मराठी न्यूज चॅनल चालू होते आणि अचानक एप्रिलनंतर चॅनल बंद करण्यात आले. याचं काय आपल्याला सविस्तर आपण त्यावर कारवाई करायलाच पाहिजे. 4 एप्रिलपर्यंत सगळे मराठी चॅनल, न्यूज चॅनल हे दूरदर्शनवर चालू होते फ्री टू एअरवर, अचानक बंद करण्यात आले. नाही, त्याच्यावरही कारवाई होईल आणि ते अशी प्रकारची कोणतीही बाब आम्ही सहन करणार नाही. ठीक आहे सर. सरांना सर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने अतिशय उत्कृष्टरित्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याबद्दल पहिले सत्र, दुसरे सत्र हे अतिशय योग्य मंत्र्यांच्या निर्देशनाखाली पार पडले. त्याबद्दल आपण पत्रकार बांधवांना 2 शब्द. खरं तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हे गेल्या 27-28 वर्षांपासून हे आमचं 27वे अधिवेशन. या अधिवेशनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्रित करून पत्रकारांना देखील आज एकत्र येण्याची काळाची गरज आहे. आज प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये जो काम करणारा माझा संपादक असेल, उपसंपादक असेल, पत्रकार असेल, याला कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही. आज या दैनिकात काम करतोय, उद्या सकाळी त्याला त्या दैनिकात येऊ नका असा निरोप दिल्यानंतर त्याचा राजीनामा देखील घेतला जात नाही. अशा वेळी संघटनांनी देखील एकत्र होणं ही काळाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी संवाद यात्रा काढली. या संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडे 22 मागण्यांचं निवेदन दिलं. या 22 मागण्यांपैकी काही मागण्या या सरकारने मागच्या निवडणुकीच्या अगोदर पत्रकारांचं आर्थिक महामंडळ, वृत्तपत्र विक्रेत्यांचं महामंडळ आणि आमची खरी मागणी जी आहे, माझ्या ग्रामीण भागातील पत्रकाराला देखील जशी लाडकी बहीण आहे तशी लाडका पत्रकार अशी योजना सुरू करावी. कारण माझा ग्रामीण भागातील पत्रकार हा अत्यंत कमिशन बेसवर काम करतो. काही आता तर परिस्थिती अशी अवघड झाली, अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातींचे बिलं थकल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराचं काम बंद केलं जातं आणि अशा वेळी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला, सहकारी संस्थांना वचक बसवण्याचं काम हा माझा ग्रामीण भागातील पत्रकार करत असतो. मात्र या सरकारने जर केंद्र सरकार, राज्य सरकार शेतकऱ्यांना पेन्शन देतं आहे, मग माझा ग्रामीण भागातील, शहरी भागातील पत्रकार जो या सरकारला महत्त्वाचं मदत करत असेल तर त्याला देखील लाडका पत्रकार योजना सुरू करावी. माझी तर मागणी अशी आहे, शहरी भागातील पत्रकारांना 10,000 आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना किमान 7,000 रुपये मानधन त्यांनी सुरू करावं. ही आमची लढाई आहे. कारण सरकार इतर खात्यांमधील पैसे बाकी देत असेल, पण माझ्या पत्रकार बांधवांना देखील
ज्या पत्रकारांचं 20 वर्ष पत्रकारितेमध्ये योगदान आहे अशा पत्रकारांची नोंद देखील शासनाने जिल्हा माहिती कार्यालयामध्ये ठेवणं गरजेचं आहे. पण मागील काही वर्षांपासून जिल्हा माहिती कार्यालयात दैनिकाचे संपादक त्याच्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकाराची नोंद करत नाही. शासन म्हणतं 20 वर्ष पत्रकारिता करत असताना वयाच्या 60 नंतर त्याला पेन्शन देऊ. पण आज परिस्थिती अशी झाली, प्रत्येक वर्तमानपत्र, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मीडिया फक्त यूज अँड थ्रो असा पत्रकारांचा वापर करत असेल तर माझ्या पत्रकारांना देखील आता एकत्र होणं ही काळाची गरज आहे. कारण वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आज तुमच्या हातामध्ये आहे. खरं अधिवेशन घेण्याचं कारण एकच असतं, प्रत्येकाचं अधिवेशन होत असतं, प्रत्येकाच्या मागण्या ते मांडत असतात आणि ह्या मागण्या मांडत असताना केंद्र सरकार, राज्य सरकारपर्यंत या मागण्या गेल्या पाहिजे. आज अधिवेशन झालं, आपण निघून जातो, पण यामध्ये जे आपल्या मागण्या आहेत त्या सरकारला कळल्या पाहिजे. कारण डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला डॉक्टरला सांगावं लागतं माझं पोट दुखतं, हे दुखतं. म्हणून आपल्या देखील पत्रकारांच्या मागण्या आहेत. 22 मागण्यांपैकी 30 आपल्या 3 मागण्याकडे सरकारने लक्ष दिलं आहे आणि अजून 18 मागण्यांसाठी आपल्याला लढायचं आहे आणि तो लढा आपण यशस्वी करणार हा आमचा ठाम निर्धार आहे. कारण आपल्या संघटनेचे महाराष्ट्र असेल, गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेशमध्ये काम करणारे आपले सगळे मराठी बांधव असेल आणि मराठीनंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघात काम करणारे इतर दैनिकांचे असेल, या सर्वांसाठी काम करणारी ही संघटना आहे. अधिवेशन म्हणजे फक्त माझ्या प्रत्येक जिल्ह्यातला पत्रकार, प्रत्येक भागातला पत्रकार या ठिकाणी येतो. प्रत्येकाची ओळख होते. सुखात नव्हे दुखात काही घटना घडल्यानंतर माझा औरंगाबादचा पत्रकार उद्या शिर्डीला आला, शिर्डीचा पत्रकार कोल्हापूरला गेला, तर एक ती आपली चेन सिस्टीम एकत्र करण्याची ही पत्रकार संघाची असतं. खरं तर आज या ठिकाणी आनंद होतो आहे का मराठवाड्याचं विभागीय अधिवेशन आज चांगल्या या ठिकाणी संपन्न झालं. सकाळच्या सत्राला मंत्री महोदय आले होते, दुपारच्या सत्राला महाराजांच्या दर्शनासाठी मंत्री महोदय येतात, पण महाराज या ठिकाणी आज एकादशीच्या दिवशी आले. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि पत्रकारांच्या बाबतीत देखील आम्ही देखील 365 दिवसापैकी 265 दिवस, मग तो माझ्या पत्रकार संघाचा सभासद असो किंवा नसो, पण वेळ जर दुःखद घटना असेल तर त्याला मदत केली पाहिजे. ती मदत किती आहे यापेक्षा करण्यापाठीमागचा हेतू सफल असला पाहिजे. हे काम आपण करतोय. अधिवेशन घेणे म्हणजे नुसत्या लोकांकडे जाऊन देणग्या पावत्या गोळा करणे हा आमचा बिलकुल विषय नाही. आम्ही अधिवेशन घेतो आमच्या पत्रकाराचा स्वाभिमान वाढवण्यासाठी, आमच्या संघटनेचा स्वाभिमान वाढवण्यासाठी, आमच्या पत्रकारांना ताकद देण्यासाठी आणि राज्य सरकारला देखील आमच्या देखील मागण्या आहेत ही जाणीव करून देण्यासाठी हे राज्यातलं आमचं 28वावं अधिवेशन आज या ठिकाणी संपन्न झालं. या अधिवेशनाला उपस्थित असलेले माझे राज्यातील सर्व पदाधिकारी, ज्ञानवंत, गुणवंत, बुद्धिवंत सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्या माध्यमातून हे मराठवाडा अध्यक्ष अनिलजी सावंत असेल, माझे जिल्हाध्यक्ष छबराव ताके असेल, त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारे वैभवजी स्वामी संपर्क प्रमुख असेल, अशोक देडे असेल, त्याचबरोबर सर्व ग्रामीण भागातून नवी मुंबईवरून आले चव्हाण असेल, नगर जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी असेल, सर्वच ज्ञानवंत, बुद्धिवंत, कारण तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात. मी एक सेवक म्हणून या संघटनेचं काम करत असताना हे काम पुढे नेण्याचं काम आम्ही करू. कोणी करा निंदा, कोणी करा वंदा, काम करत राहणे हाच माझा धंदा. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.